धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच होतात, त्यातले प्रसंग तुम्हीच दाखवले, मग हे प्रसंग खोटे कसे, असा सवाल उपस्थित करीत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे। चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 2 वर्षांनंतर त्यांना आपण खोटं दाखवलं असल्याची कबुली देत याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखवला असल्याचा आरोप विचारे यांनी केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2013 मध्ये 5 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते। वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या शेवटच्या बंडापर्यंत मी त्यांच्या सोबत होतो, मात्र त्यांना केवळ शिवसेना संपवायचीच होती असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती केला आहे। आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते असं देखील शिंदे म्हणाले होते। मात्र मागील 2 निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचंच काम शिंदे यांनी केलं। ठाण्यातील सर्व यंत्रणा मिंदे तिकडे घेऊन जात असत, त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या कामावरती निवडून आलो आहे। शिंदे यांनी केलेलं बंड फोडलेली शिवसेना हे केवळ खुर्चीसाठीच होती असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे। शिंदे यांनी पहिले आमदारकीचं तिकीट मीच मिळवून दिलं, आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठाण्यासाठी काय केलं त्याची उत्तरं आधी द्या असा सवालही त्यांनी केला आहे। तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली, काँग्रेस राष्ट्रवादी फोडली, केवळ सेटिंगचेच राजकारण तुम्ही आतापर्यंत करीत आला आहात। तसेच आता महाराष्ट्राची आणि ठाण्याची जनता तुमचा तमाशा बंद केल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास विचारे यांनी यावेळी व्यक्त केला आहे। नावाने स्वतःचं भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हान आहे खुलं, काय होईल ते होईल, पण हा दिघे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं यांनी बंद करावं। तुमच्या अंगलट आलं की दिघे साहेब आठवतात, 22 वर्षात दिघे साहेब नाही आठवले ना। या लोकांनी सांगायला पाहिजे होतं, पहिल्या वर्षी ज्यावेळेला दिघे साहेब गेले ना साहेब, त्यावेळेला 6 महिने दिघे साहेबांचं जसं ते शक्तीस्थळ होतं तसंच होतं, तेव्हा हे सगळे मंडळी झोपलेले। ती आनंद यात्रा पण दिघे साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू केली, तेव्हा हे सगळे जागे झाले। म्हणून या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये। हा शिष्य खरा आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याबरोबर इकडे बसलेलो आहे। नरेश म्हस्के म्हणाले की मी करेक्ट कार्यक्रम करतो। आमच्या आईला तू कोणाकोणाचे करेक्ट कार्यक्रम केले ते आम्हाला सर्व माहिती आहे। तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील, कळलं की नाही? आणि तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे, ते सर्व माहिती आहे आम्हाला। तू आमच्यासारख्यांच्या नादी लागू नकोस। ज्या दिवशी बोलेल त्याची तुला पळता भुई पुढे होईल। आणि मी मागे पण सांगितलं, ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला उंदीर पळणारा असेल नरेश म्हस्के, हे त्यावेळेला पण बोललो होतो, आज पण मी परत बोलतो। तो कोणाचाच नाही, कळलं की नाही? तो कोणाचाच नाही। सांगायचं तेव्हा राजन विचारे भारत गॅरमध्ये सर्व्हिसला होता आणि तो होता कॅडबरीमध्ये, ग्लॅक्सोमध्ये, कळलं की नाही? अरे तो एवढा खोटारडा माणूस आहे, एवढा खोटारडा माणूस आहे, तुम्हाला पत्रकार मित्रांना सुद्धा माहिती आहे। तुम्ही हसू नका, खरंच आहे, लोकांना समजलं पाहिजे की या खोटारडा माणसाला किती प्रसिद्धी तुम्ही द्याल। अरे एकनाथ शिंदे काय घरातले देत होता का? एकनाथ शिंदे घरातले देत होता का? नरेश म्हस्के घरात अख्ख्या 6 महापालिकेचा कारोबार करत होता। म्हणून सांगतोय मला बोलायला लावू नका। मी परत सांगतोय, खाल्लं तेवढं पचवा। हा, आमच्यासारख्याच्या मना आम्ही स्वच्छ हाताची माणसं आहोत, कळलं की नाही? आणि तुम्ही काय बोलता हो? तुम्ही पिक्चर काढला धर्मवीर यांच्या नावाखाली। अहो साहेब, तुम्ही कुठले खिशातले पैसे घालून काढला? सर्व कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन ते तिकीटं काढून सर्व हे केलं होतं। तुम्ही काहीच केलेलं नाही खर्च। मी स्वतः किती शो घेतलेले आहेत, प्रत्येक विभाग प्रमुखाला शो दिले होते। तुमच्या खिशातले पैसे तुम्ही दिले तेवढेच। तुम्ही काय सांगता एवढं हे केलं ते केलं? आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते, काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहिती आहे ना। आम्ही बोलत नाही, अजूनही बोललेलं नाही, मला बोलायला लावू नका। अजूनही तुम्हाला सांगतोय या चॅनलच्या माध्यमातून, जी आहे थोडी ती तेवढी ठेवून द्या, कारण तुमच्याबरोबर तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे या राजन विचारेंनी काढले आणि त्या पक्षाची अजूनही प्रामाणिक आहे, तुमच्यासारखा गद्दार झालेला नाही। धर्मवीरांचं नाम घेतात, धर्मवीर दिघे साहेबांचं ऑफिस तुम्ही ताब्यात घेऊन तिकडे स्वतःचं नाव लावलेलं आहे। लाज तरी वाटते का तुम्हाला? दिघे साहेबांच्या ऑफिसला दिघे साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं, आनंद आश्रम म्हणून नाव होतं, ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं।